बाबूराव दौंडकर स्मारक समिती पुढच्या काळात चळवळ झाली पाहिजे. ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे यांचे वक्तव्य. बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न आपण गेली 28 वर्षे केले. बाबूराव दौंडकर स्मारक समिती ही आता केवळ संस्था न होता पुढच्या काळामध्ये चळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे यांनी व्यक्त केली आहे. बाबूराव दौंडकर स्मारक समिती व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बुधवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबूराव दौंडकर स्मारक समिती सभागृहात शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी मार्गदर्शन करताना बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे बोलत होते. या कार्यक्रमात 100 एकर क्षेत्रावर आधारित शेती करणारे महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी राहुलजी रसाळ, संभाजी आप्पा गवारे यांच्यासह परिसरातील शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते. शिरूरचे सालकरी, शिरूरचे माजी आमदार स्वर्गवासी बाबूराव दौंडकर यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार स्वर्गीय बाबूराव दौंडकर यांना या कार्यक्रमात उपस्थितांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व बदललेली पीक पद्धती यावर आधारित शेतकरी कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. टिटवाळा न्यूजसाठी विजय ढमढेरे. चांगल्या कार्यातूनच आज शिरूर तालुक्यासाठी बऱ्यापैकी पाणी दिसतंय. तास कमान घालण्यासाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न केले होते. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र असेल, रस्ते असतील, दळणवळण असेल आणि शेतकरी समृद्ध झाला तरच देश सुधरेल या भावनेतून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि दळणवळणाच्या दृष्टीने परिसरामध्ये रस्त्याचं बरंचसं काम केलेलं आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्या या पुण्याईवरच आपण आज त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो. स्मृतिदिन साजरा करत असताना त्यांनी जे आपल्याला ध्येय दिले होते, उद्दिष्ट दिले होते, त्या उद्दिष्टावर आपण काम करताना बऱ्यापैकी जाणवतंय की शिरूर तालुक्यामध्ये जरी दुष्काळ परिस्थिती असली तरी बऱ्यापैकी पाण्याचं नियोजन, कारण की शिरूर तालुका म्हटलं तर बऱ्यापैकी ऊस दिसतो. मग जिथे दुष्काळ तिथं ऊस म्हणता येईल का? नाही. परंतु हे पूर्वजांनी केलेल्या पुण्याईचं काम आहे की आपल्या परिसरामध्ये चांगला ऊस येतोय, कांदा येतोय किंवा आपल्याला इतर तरकारी पिकंही आपण चांगल्या प्रकारे घेतोय. असो, आज त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आज हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी आयोजक समितीचं पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि माझा विषय गेले 28 वर्ष आपण बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेल्या 28 वर्षात आपण केलाय. मग त्याच्यामध्ये कधी आपण फळबागावर आपण कार्यशाळा घेतल्या, कधी ज्वारी, बाजरी याच्यावरच्या कार्यशाळा घेतल्या. वाढता खर्च लक्षात घेता आमचे दत्तभाऊ दरेकरांनी या ठिकाणी निविष्ठा कशा बनवायच्या, शेतकऱ्याला आपल्याच बांधावर आपण खतं कशी तयार करायची याची माहिती दिली, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले. असे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. संस्थेची इमारत आहे, संस्थेचा कारभार चालू आहे, परंतु बाबूराव दौंडकर स्मारक समिती ही केवळ आता संस्था न होता पुढच्या काळामध्ये चळवळ झाली पाहिजे याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचे. एक कृषीमध्ये एक चळवळ निर्माण करण्याचं काम पुढच्या काळामध्ये करायचं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केले. अनेक विषय संस्थेच्या माध्यमातून होत आहे. बदललेलं मार्केट, कृषी मालाचं शेतकरी मेहनत करायला तयार असतो, परंतु त्याला मार्केट कुठून उपलब्ध होणार, त्याला जर चांगल्या पद्धतीचा त्याचा परतावा मिळाला नाही तर तो शेतीमधून उदास होईल आणि शेती सोडून देईल. हे होऊ नये, त्याला सपोर्टिव्ह रोल झाला पाहिजे. म्हणून बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून आपण शिरूर ॲग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनीची देखील स्थापना केली. त्याच्या अध्यक्ष आमचे नाना आहेत, सागर नाना फराटे त्याचे अध्यक्ष आहेत, आमचे तानाजीराव राऊत त्याचे सेक्रेटरी. हे सगळं काम बघतायत. कलेक्टिव्ह शेती हा पुढचा प्रकार. आज जवळपास 80% शेतकरी हे अल्पभूत आलेले आहेत की ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आणि 20% शेतकरी असे आहेत की ते त्याच्यापेक्षा जास्त